पत्रिका तयार सुद्धा झाली? अहो छापून कधी येणार आहे? आपण ना ज्यांना ज्यांना द्यायची आहे त्यांची एक यादी वगैरे बनवूया. हा नाही, पण त्याआधी आपल्याला लालबागचा राजा आणि स्वामींच्या मठात जाऊन ती पत्रिका ठेवायची, हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत आपल्याला. आणि हे पोरिंडो, ते जे काय तुम्हाला हळद, मेहंदी, संगीत काय काय करायचं आहे ना, ते आपण सगळं करूया, घरच्या घरीच करूया. पण माझ्या बाईची सगळी हौस पूर्ण करायची आणि माझी पण. इथे दुसऱ्या मुलींच्या लग्नात जायची ना, तर असं दुरूनच बघायचे की माझ्या मुलीच्या लग्नात मी हे करीन, पण तेव्हा काय जुळून नव्हतं. आता सगळं छान जुळून आलंय ना. म्हणतात ना ते, प्रत्येक गोष्टीचा मुहूर्त ठरलेला असतो. हो की नाही बाय? लाजली? बरं, हा मजकूर फायनल ना? काय मला आता सुट्टीसाठी अर्ज करावा लागेल ना, आणि गावाकडे पत्रिका. अरे बापरे, गावाकडे लवकरात लवकर पत्रिका पाठवाव्या लागतील. मी काय करतो, 50 पत्रिका आधी छापून घेतो, बाकीच्या नंतर दे म्हणतो तुला. काय बोलते? चालेल. दे दे, इकडे दे. हीट वेव्ह येणार आहे असं सांगतात. बापरे. 4 डिग्री टेम्परेचर वाढलंय ग्लोबली यंदा. क्रेझी. मार्केट पण बघ ना काय फ्लक्च्युएट होतंय. श्रावण येईल आता पटकन. बोलता बोलता साक्षीचा पहिला सण. जरा ज्वेलरी घेतली पाहिजे. है की नाही? ओके नाही? लक्ष कुठे आहे तुझं? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे क्रॉसॉन. आई एक ब्रेड द्या. मी ऑफिसला निघतो. आई काय तू रेडी हो ना पटकन. जा ना जरा दादा बरोबर. बरं वाटेल तुला. नाहीतरी काय मोबाईलवर गेम खेळत बसतोस, नाहीतर स्क्रोल करत बसतोस. ऑफिसमध्ये तो मकरंद असेल, बाकीचा स्टाफ असेल. जरा गप्पा मार. कंटाळा आला की ये परत. है की नाही? जा दादा बरोबर ऑफिसला. किती दिवस असं कोंडून राहणारच बघ. आई मला नाही जायचं ऑफिसला. मला कुठेच नाही जायचं. मी घरातच ठीक. नकोय. सॉरी बाबा. तुझी कसं बोलावं ना काही कळत नाही मला. काउन्सिलर पण म्हणाली की जस्ट लेट हिम बी ऑन हिज ओन. जास्त बोलायला जाऊ नकोस त्याच्याशी. लेट हिम पण बरोबर नाही वाटत रे. आरडाओरडा दंगामस्ती करणारा मुलगा अचानक असा शांत शांत राहतो. भरलेलं घर असं डोंट वरी. आज काय तो सोक्षमोक्ष लागेल. लाव बाबा काय तो. आज म्हणजे तुला कळलंय का ती मुलगी कोण आहे? ती कोण आहे? ती काय आहे? सांगतो, नंतर सांगतो. आता प्लीज काही विचारू नकोस आणि टेन्शन घेऊ नकोस, काळजी करू नकोस. मी आहे ना, मी बघतो काय करायचं ते. येतो. तो नाही फोन कर. काळजी करू नकोचं वाक्य फेकलं तोंडावर की झालं. गौतमचं एकमेकांवर प्रेम आहे. त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि तो खूप चांगला मुलगा आहे ताई. आशुताई जर दुसऱ्या मुलासोबत लग्न झालं ना तर ते चांगलं नाही होणार. कोण आहे ती? कोण आहे ती? आशुताई, हां? माझी मोठी बहीण असावरी. म्हणजे तुला माहित होता?
नाही, आमच्यापैकी कोणालाच तिने काही सांगितलं नव्हतं. वाव, म्हणजे माझ्या भावाने सुसाईड केलं त्यासाठी मी आणि माझ्या घरातले जबाबदार आहेत असं म्हणाला होतात ना तुम्ही? आठवतंय? कसं त्याला मन मोकळेपणाने बोलता येत नाहीये म्हणून त्याने हे सगळं केलं असं तावातावात बोलला होतात. आमच्या घरचे सगळं शेअर करतात, सगळं एकमेकांशी बोलतात. काय तर म्हणे घर लहान आहे पण मन मोठी आहेत, असा टिपिकल डायलॉग मारला होता. इथे तर सगळंच उलट आहे. तुम्हालाच माहित नाहीये किंवा मग माहित आहे पण नेहमीसारखं खोटेपणा चालू आहे. खोटं बोलत नाही मी. आकाश दादाच्या लग्नात ते भेटले, म्हणजे आम्ही सगळेच पहिल्यांदा गौतमला भेटलो. त्यानंतर त्यांच्यात काय बोलणं झालं, ते कधी भेटले मला खरंच माहित नाहीये. दरवेळी तोंडावर पडतेस तू, दरवेळी फ्लॅट ऑन युअर फेस. मला माझ्या भावाबद्दल बोलली होतीस ना तू? तुझ्या बहिणीचं काय काय म्हणाली होतीस? आम्ही खूप क्लोज आहोत, सगळं शेअर करतो. मग हे का शेअर केलं नाही? ग्रेट. आता तू रडणार आहे. स्टॉप क्राईंग प्लीज, स्टॉप. आपण पब्लिक स्पेस मध्ये आहोत, प्लीज. रडून टेक दिस. डोळे पुस प्लीज, रडू नकोस. सो दिस मीन्स तुझ्या बहिणीने माझ्या भावाचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. त्याला प्रेमात पाडलं, भुरळ पाडली आणि मग डिच केलं. बिचारा गौतम तिच्यात इमोशनली गुंतला म्हणून त्याने हे सगळं केलं. मग तुझा भाऊ काय लहान होता का त्याला भुरळ पाडायला? आशुताई ना 24 तास घरी असते, ती नव्हती गेली कुठे त्याला भुरळ पाडायला. मग तो वेडा आहे म्हणून त्याने असं केलं का? तिने डिच केलं म्हणून त्याने असा अटेम्प्ट केला ना? अरे पण तू तिलाच का दोष देतोयस? जाऊन विचार ना त्याला. पण तो काहीच बोलत नाहीये. मग तू का कन्क्लुजन काढतोयस? तुला कळत नाहीये का? त्याच्यामुळे किंवा तिच्यामुळे काहीच झालं नाहीये, कोणी कोणाला फसवत नाहीये किंवा डीच केलं नाहीये. दोघं एकमेकांवर प्रेम करतायत. माझी बहीण त्याला हो बोलली नाही कारण तिला दिसत होतं तुमच्या आणि आमच्या फॅमिली मधलं अंतर काय येते. शायनर, माझी बहीण ना शहाणी आहे म्हणून तुझ्या भावाला नाही बोलली. आणि त्याच वेळेला तिचं लग्न ठरत होतं. विचार कर तिला किती त्रास झाला असेल. लग्न ठरत होतं? ठरलंय आता. पप्पानी त्यांच्या मित्राच्या मुलासोबत ठरवलंय. आणि जेव्हा लग्नाची बोलणी सुरू होती ना तेव्हा गौतम घरी आला होता. जेव्हा त्याने विष घेतलं तेव्हा ताईचा साखरपुडा सुरू होता. मला तर समजतच नाही हे एवढे प्रेमात कसे पडतात.